जसं की मी स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंडमध्ये अशा पद्धतीची दुसरी एक नवीन विंडो ओपन झाली. ओके, ज्याला म्हणजे व्हर्च्युअल बॉक्समध्ये हे इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्टअप झालं. सी डीवरून तुमचा सेटअप स्टार्ट झाला म्हणून विंडोजचा लोगो तुम्हाला डिस्प्ले झाला आणि आता इन्स्टॉलेशन प्रोसेस आपली स्टार्ट झालेली आहे. ओके, इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्ट करण्यापूर्वी मी थोडंसं अजून एक सेटिंग दाखवतो की जेणेकरून तुम्ही ओके फुल स्क्रीन झाली. आता तुम्हाला अजूनही फुल स्क्रीन होते, आपल्याला फिट टू स्क्रीन होते, बॅकग्राऊंडचं काही दिसणार नाही, काही हरकत नाही. इन्स्टॉलेशन प्रोसेस आपण स्टार्ट करतोय. फर्स्ट विंडो जी आहे जिथं तुम्हाला विंडो सेटअप मेन्शन केलेलं आहे, ज्यामध्ये पहिला ऑप्शनमध्ये काय मेन्शन केलं बघा, लँग्वेज. तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे इन्स्टॉलेशनमध्ये, तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन असणार आहे इंग्लिश आणि ती पण युनायटेड स्टेट. टाईम अँड करन्सीसुद्धा बाय डिफॉल्ट असणार आहे जो इंग्लिश युनायटेड स्टेट आणि कीबोर्डसुद्धा आपण यूज करतो तो US कीबोर्ड यूज करू शकता. परंतु एखाद्याला वाटलं की मला हे इन्स्टॉलेशनमध्ये इंग्लिश नको आहे, चेंज करू शकता. पर्टिक्युलर ह्या सी डी ड्राईव्हमध्ये अशा वेगवेगळ्या लँग्वेज आहेत की ज्या झिम्बाब्वेची लँग्वेज आहे, घानाची लँग्वेज आहे, वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. मराठी मे बी असू शकेल यामध्ये. 1 मिनिट आपण चेक करूयात. मल्याळम आहे, मणिपुरी आहे, मराठी, यस मराठीसुद्धा आहे. तर वेगवेगळे अशा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे लँग्वेजसुद्धा आपण सिलेक्ट करू शकतो. परंतु बाय डिफॉल्ट आपण जे आहे जी इंग्लिश आहे युनायटेड स्टेट, तो ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहोत. इंग्लिशमध्ये पण वेगवेगळ्या पुन्हा कंट्री वाईजसुद्धा वेगवेगळ्या तुम्हाला बघायला मिळतात. इंडिया इंग्लिश पण आहे यामध्ये. फॉर एक्झाम्पल आपण ते सुद्धा सिलेक्ट करू शकतो. ओके, मात्र इथं लँग्वेज मात्र इंग्लिश राहू शकते. जसं की तुम्हाला इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्टअप करत असताना नेक्स्ट ऑप्शन आहे, नेक्स्टला क्लिक करायचं आहे. क्लिक ऑन नेक्स्ट. 2 ऑप्शन आहेत, इन्स्टॉल नाव अँड रिपेअर युअर कम्प्युटर. आता इथं तुम्हाला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जसं की आपण फर्स्ट टाईम इन्स्टॉल करतोय म्हणून आजच्या दिवशी आपल्याला इन्स्टॉल नाव हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पण एखाद्या वेळेस असं असू शकतं की एखाद्या कम्प्युटरवरती ऑलरेडी तुम्ही विंडोज 10 इन्स्टॉल केलं आहे आणि मे बी त्याला काही प्रॉब्लेम आला आहे, रिपेअर करायचं असेल तर तुम्हाला रिपेअर ऑप्शनसुद्धा असणार आहे. पण आत्ता आपण फ्रेश मशीन घेतलेलं आहे, पहिल्यांदाच इन्स्टॉल करतोय आणि म्हणून तुम्हाला काय ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, इन्स्टॉल नाव. ओके, सो सिलेक्ट ॲज अ इन्स्टॉल नाव. आता इन केस थोडंसं इन्स्टॉलेशनमधला अजून एक प्रोसेसमध्ये मला सांगतो, तुम्हाला सांगायचं आहे की इन केस तुमच्या कम्प्युटरला आता माऊस कनेक्ट नाही आहे आणि कीबोर्ड थ्रू जर तुम्हाला इन्स्टॉलेशन प्रोसेस करायची असेल तर तुम्हाला इथं कोणती की प्रेस केल्यानंतर इन्स्टॉल नाव हा ऑप्शन सिलेक्ट होऊ शकतो. एनीवन, माझा एक क्वेश्चन आहे की माझ्याकडे आत्ता ह्या मोमेंटला माऊस नाही आहे आणि मला इन्स्टॉल नाव ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, तर मला कशा पद्धतीनं क्लिक करता येईल की किंवा कोणती शॉर्टकट की वापरता आली पाहिजे. यस, व्हेरी गुड. दामिनीनं राईट आन्सर केलं. अल्ट आय इज द आन्सर. जर तुम्ही बाकी काही स्टुडंट नवीन आहे त्यांच्यासाठी मी सांगितलं, इन्स्टॉल म्हणजे यामध्ये आयच्या बॉटम साईडला जर तुम्ही बघितलं तर एक अंडरलाईन आहे. अंडरलाईन याचा अर्थ अल्ट बटन. अंडरलाईनचा मिनिंग काय, अल्ट, आणि कोणत्या कॅरेक्टरच्या खाली अंडरलाईन आहे ती त्याची शॉर्टकट की. म्हणजे जसं की अल्ट आय आपण सिलेक्ट केलं तर आपला कीबोर्डवरनं काय ऑप्शन सिलेक्ट होणार, इन्स्टॉल नाव. आता मला रिपेअर युअर कम्प्युटर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर मी कोणती शॉर्टकट की वापरली पाहिजे. एनीवन, अदर स्टुडंट मे बी जे फर्स्ट टाईम ह्या प्रोसेस पाहत आहेत त्यांच्यातलं कोण सांगेल. व्हेरी गुड. अल्ट आर इज द राईट आन्सर. अल्ट आर इज द राईट आन्सर. ठीक आहे, म्हणजे इन्स्टॉलेशन करत असताना मॅक्झिमम मी रिकमेंड करतो स्टुडंटना की तुम्हाला शॉर्टकट कीचा वापर करता आला पाहिजे मॅक्झिमम ठिकाणी.
कारण तुम्ही एक आय टी प्रोफेशनल स्टुडंट असाल तर तुम्हाला हे सुद्धा इंटरव्ह्यू किंवा ह्याला बघितलं जातं. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असताना कशा पद्धतीनं वर्क करता, तर त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या शॉर्टकट कीज माहिती असणं गरजेचं आहे. आणि इन्स्टॉल नाव, सो क्लिक ऑन इन्स्टॉल नाव. तुमच्या आता लक्षात आलं असेल, कारण इथून पुढं अशाच पद्धतीच्या सगळ्या शॉर्टकट की येणार आहेत आणि त्या त्या वेळेला तुम्ही मला सांगायच्या असणार आहेत. ओके, सो सेटअप इज स्टार्टिंग. सो नेक्स्ट विंडो आली, ॲप्लिकेबल नोटिसेस अँड लायसन टर्म. कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम ज्या वेळेला इन्स्टॉल करत असतात तर त्यावेळेला काही लायसन्स तुम्हाला ॲग्री करावं लागतात, काही टर्म्स असतात, टर्म्स अँड कंडिशन असतात, त्या तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल. आणि ॲक्सेप्ट हा ऑप्शन आपल्याला जो चेकमार्क आहे, चेकबॉक्स आहे, त्यामध्ये मार्क करणं गरजेचं आहे. सो आय विल चेक ॲक्सेप्ट द लायसन टर्म अँड क्लिक ऑन नेक्स्ट. आणि नेक्स्टसाठी ऑटोमॅटिकली शॉर्टकट की असणार आहे अल्ट एन. ओके, अल्ट एन. पुन्हा तुम्हाला दोन ऑप्शन आले, अपग्रेड अँड कस्टम. आता कस्टम कधी असणार आहे, तर ज्या वेळेला फर्स्ट टाईम कम्प्युटरवरती तुम्ही एक ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करताय, म्हणजे आज आपण नवीन कम्प्युटर घेतला आहे आणि त्याच्यावरती ऑपरेटिंग सिस्टीम आपण इन्स्टॉल करतोय, तर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कस्टम ऑप्शन. आणि इन केस ऑलरेडी मला तुम्हाला जे कम्प्युटर आलेलं आहे त्याच्यावरती विंडोज 10 ऑलरेडी इन्स्टॉल असेल, तर त्याला अपग्रेड करायचं असेल, अपग्रेड कधी करू शकता की ओल्डर व्हर्जन असेल तुमची जी कम्प्युटरवरती आत्ता एखादी ऑपरेटिंग सिस्टम आहे, जसं की आज विंडोज 10 आपण इन्स्टॉल करतोय, तर त्याच्या आधीची ओल्डर व्हर्जन म्हणजे जसं विंडोज 8 असेल, विंडोज एक्स पी असेल, विंडोज 7 असेल, तर ओल्डर व्हर्जन अपग्रेड करणार असाल तर तुम्ही अपग्रेड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सो आजच्या सेशनला आपल्याला काय करावं लागणार आहे, अल्ट सी म्हणजे कस्टम ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, समजतंय? जसं की आपण मगाशी प्रॅक्टिकली पाहिलं होतं की दोन हार्ड डिस्क आपण सिलेक्ट केल्या होत्या एक कॉम्प्युटरला व्हर्च्युअल मशीनमध्ये, तर तुम्हाला इथं दोन हार्ड डिस्क डिस्प्ले झालेल्या आहेत. ओके, हे डिटेल तुमचे त्या हार्ड डिस्कच्या दिसतात. जसं की डिस्क 0 जी पहिली हार्ड डिस्क आहे, जी आपण 109 GB सिलेक्ट केली होती, आणि डिस्क 1 इट इज अ सेकंड हार्ड डिस्क, इट विल बी 50 GB आहे. ओके, आता तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या डिस्कवरती तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर मॅक्झिमम तुम्ही एकच हार्ड डिस्क असणार आहे तुमच्या कम्प्युटरला. सो आय विल सिलेक्ट डिस्क 0 विच इज ॲज अ अनअलोकेटेड स्पेस अँड क्लिक ऑन न्यूला मी सिलेक्ट करणार आहे. का, तर मला त्याच्यामध्ये दोन पार्टिशन क्रिएट करायचे आहे. मला 109 GB विंडोजसाठी काही वापरलं पाहिजे आणि माझा डेटाबेस स्टोअर करण्यासाठी काही स्टोरेज त्यातला वापरायचा आहे. तर मी इथं न्यू या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मला ऑप्शन आला की ज्यामध्ये मी चेंजेस करायचे आहेत. जसं की मी सांगितलं 109 GB आहे, मला त्यामधले पहिलं पार्टिशन तयार करायचं आहे, समजा 55 GBचं, 55 GBचं, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 55,000 असं मेन्शन केल्यानंतर ओके आपला 50 GBच्या आसपास 55 GBच्या आसपास आपलं पार्टिशन क्रिएट होणार आहे. सो आय विल सिलेक्ट ॲज अ 55,000 मीन्स 55 GB. MBमध्ये आहे, जी GBमध्ये कन्वर्ट होईल. अप्लाय करतो, नेक्स्ट विंडो आली असेल तुम्हाला विंडोजकडनं, एन्श्युअर दॅट ऑल विंडोज फीचर वर्क करेक्टली, विंडोज माइट क्रिएट ॲडिशनल पार्टिशन फॉर द सिस्टीम फाईल्स. मेसेज काय आहे की तुम्हाला मायक्रोसॉफ्ट काय सांगते की तुम्ही जे 55 GBचं जे पार्टिशन क्रिएट करताय, तर त्यामध्ये विंडोज प्रॉपरली इन्स्टॉल होईल का. इन केस जर तुम्हाला फ्युचरमध्ये ॲडिशनल पार्टिशन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. सो येस, आय नो इट विल बी इन्स्टॉल ऑन 55 GB. सो आय विल क्लिक ऑन ओके. जसं की आपण इथं पाहिलं की तुम्हाला वेगवेगळे पार्टिशन आता क्रिएट झालेत. पहिलं पार्टिशन जे आहे, जे आपल्याला इथं मेन्शन झालेलं आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे पार्टिशन डिस्क 0 मधला पार्टिशन 1, आणि दुसरं आहे पार्टिशन 2,
जो पहिलं पार्टिशनची साईज जर बघितलं तर ते ऑटोमॅटिकली 500 एम बीचं आहे, ओन्ली 500 एम बी. परंतु आपण 55 GB जे पार्टिशन क्रिएट केलं त्याचं पार्टिशनचं नाव आहे पार्टिशन 2. म्हणजे विंडोज 10 ज्या वेळेला तुम्ही इन्स्टॉल कराल तर त्यावेळेला बाय डिफॉल्ट एक पार्टिशन क्रिएट होतं ज्याचं नाव आहे सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशन. ओके. आता हे सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशनसाठी 500 एम बीचं फाईल वापरलेली आहे. मग हे बाय डिफॉल्ट का तयार होतं? आपण तर 55 GB स्पेस वापरायला गेलो होतो, एकच पार्टिशन व्हायला पाहिजे होतं, पण इथं 2 का झाले? तर विंडोजच्या काही बुटेबल फाईल्स ज्याच्यामुळं तुमचा ऑपरेटिंग सिस्टीम बूटअप होऊ शकते, तर त्या फाईल स्टोअर करण्यासाठी ह्या सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशनचा वापर केला जातो. आणि म्हणून हे पार्टिशन ऑटोमॅटिकली म्हणजे विंडोज 7 जरी इन्स्टॉल केलं तरी तुम्हाला सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशन तयार होणार आहे. विंडोज 8 करायला गेलं तरीसुद्धा सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशन तयार होणार आहे. आणि विंडोज 10साठी सुद्धा सिस्टीम रिझर्व्ह पार्टिशन क्रिएट होणार आहे. सो इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. आणि देन आपला जो पार्टिशन आपण केलं 55 GBचं तर ते आपल्याला साईज बघायला मिळते. ओके. इथं लक्षात आलं सगळ्यांच्या? कुणाला काय डाऊट आहे? कुणाला काय क्युरी आहे का? एनीवन? नेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आता इन्स्टॉलेशन कोणत्या ड्राईव्हला करायचं आहे. 500 MB वरती आपण इन्स्टॉलेशन करू शकत नाही आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये काही बुटेबल फाईल्स मायक्रोसॉफ्टच्या इन्स्टॉल होणार आहेत ज्यावरून आपली ऑपरेटिंग सिस्टीम बूटअप होणार आहे. तर त्या पार्टिशनला न सिलेक्ट करता आपल्याला पार्टिशन 2 जो ऑलमोस्ट 53 GB म्हणजे 54 GBच्या नियर अबाउट आहे ज्यावरती आपल्याला इन्स्टॉलेशन सिलेक्ट करायचं आहे. आणि मी नेक्स्टला क्लिक केल्यानंतर माझं इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्टअप होणार असणार आहे. इथपर्यंत कुणाला काय शंका आहे का? नाही. अजून इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्टअप झालेली नाही, आपण जस्ट पार्टिशनपर्यंत क्रिएट केलेलं आहे. आता नेक्स्ट प्रोसिजर आपली स्टार्ट होणार आहे जिथं ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन होणार आहे. सो कुणाला काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकता, अदरवाईज आय विल गो फर्दर. कॅन आय गो अहेड? स्टार्ट करू इन्स्टॉलेशन? सो क्लिक ऑन नेक्स्ट. ओके. इथून पुढं तुमचं इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्टअप होते. बघा पहिला ऑप्शनमध्ये दाखवलं कॉपिंग विंडोज फाईल्स. याचा अर्थ काय? आता तुमच्या CD ड्राईव्हवरून तुमच्या हार्ड डिस्कवरती या फाईल्स पहिल्यांदा कॉपी झाल्या. सेकंड ऑप्शनमध्ये गेटिंग फाईल्स रेडी फॉर इन्स्टॉलेशन. ही सुद्धा प्रोसेस जी आहे जी CD ड्राईव्हमधून तुमच्या मेमरीमध्ये जी मेमरी आपण सिलेक्ट केली होती ती 2 GBच्या आसपास आणि त्या मेमरीमधून हार्ड ड्राईव्हमध्ये हे इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्टअप होणार आहे. गेटिंग फाईल्स रेडी फॉर इन्स्टॉलेशन जिथं तुम्हाला 1% टू 100% व्हायला थोडासा वेळ लागेल आणि नंतर तोही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर इन्स्टॉलिंग फीचर होणार, नंतर इन्स्टॉलिंग अपडेट्स आणि नंतर फिनिशिंग अप. ही साधारण प्रोसेस कंप्लीट करायला मे बी अर्धा तास लागू शकतो, मे बी. त्यापेक्षा कमी वेळ लागेल. आता तुमच्या काही शंका असतील, काही क्युरीज असतील, काही डाऊट्स असतील तर इथून पुढचा आपला बराचसा वेळ आपल्याला कुठेही क्लिक करायचं नाही, काही ऑप्शनला सिलेक्ट करायचं नाही आहे. तुम्ही तुमचे काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकता. तुम्हाला सर्वांना समजते का? सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्हाला समजलं पाहिजेत सगळ्या गोष्टी. सो इट टेक सम टाईम. 8% अजून थोडासा वेळ लागेल.
पूजा प्रज्ञाला कंपनी देण्यासाठी जॉईन झाली का लेक्चर मिसिंग झालं होतं किंवा विंडोज 10 इन्स्टॉलेशनमध्ये काही अडचण आहेत म्हणून जॉईन झाली आहे? कॅन यू हिअर पूजा? ओके ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. कारण प्रज्ञा एकटीच आहे म्हटल्यानंतर तू तिला कंपनी देण्यासाठी जॉईन झालीस का काय म्हटलं. ठीक आहे, अजून इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टार्टअप आहे. 35% झालं, अजून 65% बाकी आहे. येस, प्रॅक्टिस होईल. पूजाकडे लॅपटॉप आला का प्रॅक्टिससाठी? ओके, व्हेरी गुड. त्या लॅपटॉपला इन्स्टॉलेशन विंडोज 10चं कोणी केलं? आपल्या एकदा चर्चा झाली, त्यानंतर परत विषय झाला नाही. ओके ओके, ठीक आहे. बाकी काही कुणाला शंका आहे? जे नवीन मेंबर आहे, जसं की आदित्य सुद्धा नवीन आहे, मनोज नवीन आहे यामध्ये, आणि मे बी यासिन मे बी नवीन असू शकेल. ज्यांनी पर्टिक्युलर हे इन्स्टॉलेशन याच्या आधी पाहिलं नसेल असं माझा एक अंदाज आहे. काही वेळेला जसं की दामिनीनं पाहिलं असेल, पूजानं पाहिलेलं आहे, इन्स्टॉलेशन केलेलं पण असेल, प्रज्ञानं पण पाहिलं असेल इन्स्टॉलेशन प्रोसेस. परंतु जे 3 मेंबर आत्ता ह्या मोमेंटला प्रेझेंट आहेत, जसं की आदित्य सगळ्यात बेसिक म्हणजे सगळ्यात यंगेस्ट पर्सन आहे आता ह्या सेक्शनमधला. त्याचं एज्युकेशन मला वाटतं 10वी फक्त पासआउट आहे. ओके, आणि बाकीचे तर मे बी ग्रॅज्युएटला असतील वगैरे. तर तुम्हाला ह्यात कुणाला काय अडचण आहे, कुणाला समजलं नाही, पर्टिक्युलर हे 3 मेंबर जे आहेत ज्यांनी अशा पद्धतीचं इन्स्टॉलेशन फर्स्ट टाईम पाहत असावेत, जसं की आदित्य असेल, मनोज असेल आणि यासिन असेल, तर त्या तिघांच्यामध्ये कुणाला काय शंका आहे, किंवा हे समजा तुम्हाला अजून 1-2 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर जमू शकेल असं वाटतं? तुम्हाला तसा कॉन्फिडन्स आहे? ओके, व्हेरी गुड. आणि पर्टिक्युलर आता दामिनी किंवा प्रज्ञा, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? जे ऑलरेडी आता ऑलमोस्ट ऑफ माझ्याकडे दामिनीकडं पण लॅपटॉप आहे, प्रज्ञाकडं पण मला वाटतं डेस्कटॉप आहे म्हटली, पूजाकडं पण डेस्कटॉप आहेच. तर यामध्ये आता तुम्हाला तिघींना जमू शकेल? पूजाचा काही प्रॉब्लेम नाही माझ्यामध्ये. फक्त आता दामिनी आणि प्रज्ञासाठी समजलं का आजचं इन्स्टॉलेशन मेथड समजली? काही अडचण आहे, शंका आहे? व्हेरी गुड. हवेची असावी, तिला समोरासमोर बायोविजन होईल अशी रचना असावी. 4 खिडक्या बंद असणाऱ्या खोलीत कधीही एलपीजी गॅस वापरू नये. तिने यासिनला काय बोलायचं आहे का? डू यू वॉन्ट टू टॉक समथिंग?
यस, यूट्यूबला तुम्हाला रोज लाईव्ह सेशनचे व्हिडिओ अपलोड होणार. जसं की आज सकाळचा सुद्धा नेटवर्कचा सेशन झाल्यानंतर, आता नेटवर्कचा सेशन जो झाला तो जवळपास 1.5 आवरपेक्षा म्हणजे 1 आवरपेक्षा जास्ती सेशन झालेला आहे. तर तो सुद्धा अपलोड झालेला आहे यूट्यूबवरती. तुम्हाला थोड्या वेळानं सुद्धा आता बघू शकता. आणि आत्ताचे सुद्धा हे जे डेमो सेशन चालू आहे जे आपण अपलोड करतोच आहेत यूट्यूबला. आता इथून पुढं काय होणार आहे की तुमचे जे काही सेशन होणार आहेत, जसं लाईव्ह सेशन, जसं की हार्डवेअरचे पहिली बॅचची आहे आणि आत्ताची जी बॅच आहे, तर आत्ताच्या बॅचबरोबर जे काही लाईव्ह सेशन होत राहतील ते तुम्हाला यूट्यूबला अपलोड केले जाणार आहेत. ओके. आणि यूट्यूबला अपलोड होत असताना ते फक्त कुणाला बघायला मिळतील की जे ऑलरेडी रजिस्टर झालेले आहेत ह्या कोर्सेसबरोबर. जसं की हार्डवेअरसाठी काही स्टुडंट जे पहिल्या बॅचमधले होते आणि आत्ताच्या बॅचमधले जे कोण स्टुडंट आहेत त्यांना ते व्हिडिओ फक्त बघता येऊ शकतात. बाकीचे स्टुडंटना यूट्यूबला जरी असतील तरी ते तुम्ही बघता येणार नाही. त्याला काही सिक्युरिटी आपण प्रोव्हाइड केलेली असणार आहे. तर फक्त त्याच स्टुडंटना बघायला मिळतील की जे ऑलरेडी इम्पल्स कम्प्युटरबरोबर टायप होऊन हे कोर्सेससाठी रजिस्टर झालेले असणार आहेत. अशा स्टुडंटसाठी ते व्हिडिओ असणार आहेत. मे बी व्हिडिओ अपलोड न होण्यामागचं टेक्निकल एक रिझन होतं जे थोडंसं त्याच्यामुळं ते पेंडिंग विषय होता. कारण लाईव्ह सेशन रेकॉर्ड करत असताना मला काहीच प्रॉब्लेम नव्हता, परंतु टेक्निकल एक प्रॉब्लेम यूट्यूबकडनं होता आणि तो सॉर्ट आऊट गेले काही दिवसापूर्वी झाला. आणि त्यामुळं मी तुमचे A+चे पर्टिक्युलर बॅच 1चे व्हिडिओ सेशन सेंड नाही करता आले होते. तर आता तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालेला आहे आणि त्यामुळं व्हिडिओ सेशन पण तुमचे रेग्युलराईज होऊन जातील. थोडंसं इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. जसं की इथं इन्स्टॉलेशन प्रोसेस होत असताना, परंतु मॅक्झिमम टाईम तुमचं इन्स्टॉलेशन फार फास्ट होत राहणार आहेत. हे सुद्धा ॲक्च्युअल आता जे इन्स्टॉलेशन बॅच 1ला जे इन्स्टॉलेशन होत होतं त्याला मे बी याच्यापेक्षाही खूप सारा वेळ लागत होता. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये थोडंसं आपण अपग्रेड केलं आहे, सिस्टीम अपग्रेड झालेली आहे. त्यामुळे इन्स्टॉलेशन हे मी मगाशी सांगितलं ह्या सगळ्या प्रोसेसला 1 तासापेक्षा जास्ती प्रोसेस लागत होती इन्स्टॉलेशनसाठी. विंडोज मे बी तुम्हाला कॉलेजमध्ये पण माहिती असेल तर आपल्याला यासाठी 1-1, 1.5 तास लागत होता. आता मात्र तुम्हाला हे इन्स्टॉलेशन आता ऑलमोस्ट 10 मिनटाच्या आतमध्ये ते 90% आलेलं आहे. आणि हेच पूर्वी अर्धा-पाऊण तासापेक्षा जास्ती पिरियड लागायचा इन्स्टॉलेशनसाठी. ओके. व्हर्च्युअल बॉक्स इन्स्टॉल झाले माझ्या लॅपटॉपवरती. ओके, व्हेरी गुड, एक्सलंट. साईड बाय साईड जर आदित्य तू अशीच प्रॅक्टिस करत राहिला तर मला वाटतं पुन्हा आम्हाला सर्व्हिस कॉलला तुझ्या घरी यायची आवश्यकता लागणार नाही. आणि मे बी आमचं एक प्रकारचं नुकसान आहे तू लिटरेट होणं. कम्प्युटराईज म्हणजे आजपर्यंत आमचे ॲज ए कस्टमर, यस, दामिनीनं पण इन्स्टॉल केलं. व्हेरी गुड, दॅट द एक्सलंट. पण एक लक्षात ठेवा, मे बी तुम्हाला अपडेटेड व्हर्जनमध्ये थोड्याशा काही क्युरीज जर येत असतील, इन्स्टॉलेशनला काही एरर येत असतील तर त्या शेअर करा. कारण ज्यावेळेला मी अपडेट सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं होतं तर मला प्रॅक्टिस सेशन घेत असताना काही ट्रबलशूट करावं लागत होतं, काही एरर येत होत्या. त्यामुळे मी आत्ता ह्या मोमेंटला आता जे आपण बॅचमध्ये घेतो आहे, आता लाईव्ह सेशनमध्ये जे सॉफ्टवेअर यूज करतो आहे व्हर्च्युअल बॉक्स, हे थोडंसं माझ्याकडचं ओल्डर व्हर्जन आहे. तर तुम्ही फक्त ते इन्स्टॉलेशन करून बघा. दामिनीकडे मला वाटतं आपण ऑलरेडी फाईल सगळ्या दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये इन्स्टॉलेशन करून पहा. हां, न्यू व्हर्जनला मे बी काही प्रॉब्लेम जर येत असतील तुम्हाला तुमच्या एंडला तर मला शेअर करा, मी तुम्हाला गाईड करेन त्या रिलेटेड. जसं की मनोजनं पण एक क्वेश्चन विचारला, सर माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे प्रॅक्टिससाठी. तर लक्षात घ्या, म्हणजे मी सगळ्यांनाच सजेस्ट करतो. ॲक्च्युअल हा कोर्स जो आहे तो मॅक्झिमम प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे आणि आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घेतो आहोत. तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रॅक्टिकलची गरज नाही आहे असं बिलकुल मी म्हणणार नाही आहे. कारण हा कोर्सच 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. मॅक्झिमम प्रॅक्टिकल तुम्हाला समजले पाहिजेत आणि ते करता पण आले पाहिजेत. याचा अर्थ तुम्ही ऑन द स्पॉट लगेच म्हणजे डेस्कटॉप घेणं किंवा लॅपटॉप घेणं हे पण फिजिबल आहे अशातला पार्ट नाही आहे.
मे बी त्याला 10-15 हजार रुपये एक्स्ट्रा लागू शकतात. पण इन फ्युचर तुम्ही घेतला लॅपटॉप डेस्कटॉप तर जास्ती बरं पडेल, की जेणेकरून तुम्हाला हे सगळं सिस्टीम अपग्रेड करू शकता. त्या वेळेला काय होतं की सेशन नुसतं ऐकणं आणि त्याच्यापेक्षा जास्ती प्रॅक्टिकलवरती जर तुम्ही स्टार्टअप केला तर तुम्हाला जास्ती कॉन्फिडन्स येऊ शकतो. आणि काही वेळेला काय होतं की तुम्ही जर पहिल्यांदापासून जर काही प्रॅक्टिकल नाही केलं आणि ज्या वेळेला तुम्हाला प्रॅक्टिकल करायला जर सुरुवात कराल तर असं काही वेळेला मेंटॅलिटी तयार होते. हा एक्सपिरियन्स माझ्या एका बॅचच्या बाबतीत मला जाणवला होता. MCSAची माझी रिसेंटली काही दिवसापूर्वी बॅच, 1 मिनिट फक्त, की विंडोज नीड्स टू रिस्टार्ट टू कंटिन्यू. आपला कम्प्युटर आता रिस्टार्ट होणार आहे, सो आय विल क्लिक ऑन रिस्टार्ट नाऊ. रिस्टार्ट नंतर पुन्हा तुम्हाला एक मेसेज येईल, प्रेस एनी की टू बूट फ्रॉम CD. इथं कोणतीही की प्रेस करायची नाही, अदरवाईज पहिल्यापासून सगळी प्रोसिजर पुन्हा स्टार्टअप होईल. म्हणजे का असं एक मेसेज आला, कारण आपण बूट फ्रॉम CD ऑप्शन दिलेला आहे. ओके, बूटेबल ऑर्डर जो आहे तो आपला फर्स्ट बूट डिव्हाइस काय CD ड्राईव्ह, आणि म्हणून ज्या वेळेला रिस्टार्ट झाल्यानंतर पुन्हा तो CD वरनं बूटअप गेला. पण आपण प्रेस केलं असतं कोणती की तर आपली पुन्हा आताची जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट झाली, म्हणजे त्याच प्रोसिजरला आला असतो. आता इन्स्टॉलेशनमधला नेक्स्ट पार्ट आपला म्हणजे अजून विंडोज 10 आपलं कंप्लीट इन्स्टॉल झालेलं नाही. तुम्हाला रिलॅक्स झालं असेल, चला झालं इन्स्टॉलेशन, लवकरच झालं, 7 वाजेपर्यंत सेशन होता पण 10-20 मिनटं आधीच झाला. तर तसं नाही आहे, अजून थोडंसं इन्स्टॉलेशनमधला सेकंड स्टेजमध्ये आहोत. आत्ता फक्त त्या प्रोसेस डाउनलोड झाल्या तुमच्या कम्प्युटरवरती हार्ड ड्राईव्हमध्ये, आता ती ॲक्च्युअल वर्किंगमध्ये येणार आहेत आणि त्याच्यासाठी थोडासा 10 मिनटाचा वेळ लागणार आहे. जसं की मी सांगत होतो की प्रॅक्टिस जर नसेल तर काही विद्यार्थ्यांचं, मला MCSAची एक बॅच चालू होती ऑगस्ट महिन्यामध्ये, तर त्यामध्ये एक असा अनुभव मिळाला होता की काही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल मग सुरुवातीला न केल्यामुळं थोडं पुढे जाऊन निगेटिव्हिटी तयार झाली की नाही मग मला आता नवीन ज्या वेळेला त्याने प्रॅक्टिकल स्टार्टअप पण केले तर त्यावेळेला त्यांना असं झालं की 2-3 वेळा ते जमलं नाही, मग राहू दे, आज नको प्रॅक्टिकल, मग आज बॅच पण नको, नाहीतर आपल्याला काय कळणार नाही, असं एक मेंटॅलिटी तयार होऊ शकते. तर मॅक्झिमम मी सजेस्ट करेन की तुम्हाला साईड बाय साईड प्रॅक्टिकल हँड जर असेल तर जास्तीत जास्त लवकर समजू शकतं. आता थोडंसं कोविडचं अजून पिरियड आहे. आपण ह्यामध्ये सांगितलं होतं की इंडस्ट्रियल ट्रेनिंग ज्यावेळेला तुमचा हार्डवेअर हा कोर्स कंप्लीट होतो तर त्यावेळेला तुम्हाला आम्ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कंडक्ट करू शकता एनी विदाउट एनी एक्स्ट्रा कॉस्ट, की ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशनवरती लाईव्ह वर्कमध्ये जे काय प्रॉब्लेम येणार आहेत तर ते तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतील, हँडल करायला मिळेल. जे माझ्या ऑफिसला, म्हणजे माझ्याकडे एज्युकेशन करण्याचा बेनिफिट दोन आहेत, एक तर एज्युकेशन क्वालिटी आणि सेकंड जो आहे तर अशा पद्धतीचं सेल्स अँड सर्व्हिस आपलं असल्यामुळं आपण ह्या स्टुडंटना लाईव्ह प्रॉब्लेम दाखवू शकतो, सांगू शकतो, त्याच्यावरती ते वर्कआउट करू शकतात आणि तो तिथं प्रॅक्टिकल हँड त्यांचा स्ट्रॉंग होऊ शकतो. मीनवाईल आता या कोविडच्या ह्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी ऑलमोस्ट आता फ्री आहेत. थोडंसं कोविडचा प्रादुर्भाव पण कमी झाला आहे त्यामुळे इंडस्ट्रीला आपण ट्रेनिंग पण स्टार्ट केलं आहे. ऑलमोस्ट आता डेली 7-8-10 स्टुडंट ऑफिसला येत आहेत, प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न करत आहेत, लाईव्ह प्रॉब्लेमला जात आहेत. जिथं कुठं असेल कस्टमर एंडला सुद्धा काही स्टुडंट आम्ही नेतो आहे की जिथं लाईव्ह प्रॉब्लेम त्यांनी डिटेक्ट करावा, सॉर्ट आऊट करावा, सोल्युशन सांगावं आणि स्वतः प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करावा. हा इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा उद्देश आहे. परंतु ऑनलाईनमध्ये आपण डेली ऑफिसला तुमचं प्रॅक्टिकल नाही कंडक्ट करू शकत. कोर्स झाल्यानंतर तुमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग आपण कंप्लीट करू शकतो. ओके, कारण माझा ऑलमोस्ट टाईम आता काय झाला आहे की थोडंसं बिझी आहे. सकाळची एक नेटवर्किंगची बॅच आहे, पुन्हा आता हार्डवेअरची बॅच स्टार्टअप आहे आणि आता तिसरी बॅच पण आपण मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशनची कोर्सेसची चालू करणार आहोत. मे बी नेक्स्ट मंथमध्ये इथिकल हॅकिंगच्या रिलेटेड पण बॅच प्लॅन्ड आहे स्टार्टअप करण्याचं. त्याचं काही नोट्स आणि PPT वगैरे तयार करायचं काम चालू आहे. तर ह्या पार्टमुळं मी थोडासा बिझी राहतो, त्यामुळे मी ऑफिसमध्ये रेग्युलर बॅच नाही घेऊ शकत आत्ताच्या मोमेंटला तरी. तर म्हणजे मी सजेस्ट करेन की ज्यांच्याकडं कम्प्युटर आहेत तर इन केस त्यांच्याकडं असे ॲप्लिकेशन नसतील, मे बी आता प्रज्ञाकडं असे ॲप्लिकेशन नसतील, पूजानं मला वाटतं ऑलरेडी कॉपी करून नेलेले आहेत, प्रज्ञाकडं नसतील, फक्त दामिनीकडं ऑलरेडी आपण दिलेले आहेत,
आदित्यकडे पण नसतील, तर फक्त एक 32 GB पेनड्राईव्ह जर असेल तर आपण त्यांना हे सगळे सेटअप त्या पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून देऊ शकतो. गेटिंग रेडी ही थोडीशी प्रोसेस लेंदी आहे, तरीसुद्धा एक 5 मिनटात ती कंप्लीट होईल. वन्स अगेन कम्प्युटर रिस्टार्ट झाला. पुन्हा एकदा विचारेल प्रेस एनी की टू बूट फ्रॉम CD, करायचं नाही, अदरवाईज पुन्हा प्रोसेस रिपीट होणार आहे. म्हणजे विंडोज 10 इन्स्टॉलेशन होत असताना आपला कम्प्युटर सेकंड टाईम रिस्टार्ट झालेला आहे. आणि आत्ता आपण फायनल स्टेजला आलेलो आहोत, ज्या वेळेला आता आपल्याला काही छोटेसे सेटिंग करायचे आहेत, जसं की कम्प्युटर नेम, युजर नेम वगैरे अशा छोटेसे सेटिंग करून आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट होणार आहे. जसं आपण कालच डिक्लेअर केलं होतं की आजचा सेशन 5 to 7 o'clock असणार आहे, म्हणजे 2 तासाचं सेशन असणार आहे.
जसं की नेक्स्ट ऑप्शन आहे सिलेक्ट द रिजन. सो आय विल सिलेक्ट इंडिया, इट इज ॲज इट इज अँड क्लिक ऑन येस. इज धिस द राईट कीबोर्ड लेआउट. जसं की आपल्याला कोणता कीबोर्ड लेआउट पाहिजे, समजा मला इंग्लिश इंडिया हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सो क्लिक ऑन इंग्लिश इंडिया और यू कॅन ऑल्सो यू एस ऑल्सो कॅन सिलेक्ट. जसं की मी इंग्लिश इंडिया सिलेक्ट केला, क्लिक ऑन यस. वॉन्ट टू ॲड सेकंड कीबोर्ड लेआउट. जसं की सेकंड कीबोर्ड लेआउट काय असतो, तर मी आता इंग्लिश इंडिया सिलेक्ट केलं. मे बी मला असं वाटतं की मराठी मला कीबोर्ड लेआउट पाहिजे, तर मी इथं ॲड करू शकतो. परंतु मी आता ह्या मोमेंटला तो स्किप करतो. क्लिक ऑन स्किप अँड गो नेक्स्ट. नाव वी हॅव सम इम्पॉर्टंट सेटअप टू डू. काही इम्पॉर्टंट स्टेप्स ज्या आहेत, जसं की युजर नेम पासवर्ड वगैरे अशा स्टेप्स आपल्याला येऊ शकतात. region type, once again computer will be restart. Once again press any key to boot from CD, don't press any key from keyboard. Okay, third time the computer will be restarted. ओके, जसं की मला एक क्वेश्चन आहे, रिजन टाईप आपल्या आल्यानंतर चेंज करता येतो का. रिजन आपण टाईप चेंज करू शकतो, 100% करू शकतो. इंडियाच्या ऐवजी मला यू एस करायचं असेल तरी करू शकतो. कोणताही रिजन आपण सिलेक्ट करू शकतो. मे बी आता रिजन ज्या वेळेला सिलेक्ट करतो, समजा मी इंडियामध्ये आहे आणि इंडियाच्या ऐवजी मी यू एस सिलेक्ट करतो. ओके, रिजन युनायटेड स्टेट्स समजा जर सिलेक्ट करत असेल तर ऑटोमॅटिकली टाईम विल बी अप्लाइड ॲज पर यू एस कंट्रीज. म्हणजे त्यावेळेला डेट अँड टाईमचा डिफरन्स होऊ शकतो. त्यामुळं आपण सिलेक्ट करताना इंडिया हा ऑप्शन यासाठी सिलेक्ट केला. Now let's see what new from Windows. गेट द लेटेस्ट फ्रॉम विंडोज. इथं मात्र आपल्याला काय करावं लागेल की विंडोज अपडेट वगैरे इन्स्टॉल केलं जाऊ शकतं, नेटला कनेक्ट होऊ शकतं आणि यासाठी थोडासा वेळ लागेल, कारण 4 GB एक्स्ट्रा बॅकअप तुम्हाला इंटरनेटला कनेक्ट करावं लागेल. सो आय विल स्किप फॉर नाव हा ऑप्शन सिलेक्ट करतो, कारण आपल्या सेशनला त्यामुळं आणि वेळ होऊ शकेल. सो आय विल सिलेक्ट स्किप फॉर नाव. हे तुम्ही त्यावेळी इन्स्टॉलेशन करत असताना पण करू शकता. मे बी तुमच्या कम्प्युटरला त्यावेळेला इन्स्टॉलेशन करताना नेट कनेक्ट नसणार आहे, त्यामुळे तुम्हाला तो ऑप्शन दिलेला आहे स्किप नाव. ओके, हू गोईंग टू यूज दिस पी सी, म्हणजे हा पी सी कोण यूज करणार आहे त्याचं नाव. जसं की मी नेहमीच माझी मेथड आहे की मी नेहमी श्री गणेशा करतो, आपण सुरुवात करतो म्हणून त्याला नाव दिलं मी श्री. ह्या युजरचं नाव झालं, दिस इज द नेम ऑफ युजर. ओके,
पासवर्ड, जर तुम्हाला पासवर्ड द्यायचा असेल तर यू कॅन गिव अ पासवर्ड. क्रिएट ए सुपर मेमोरेबल पासवर्ड. पासवर्ड विसरून चालणार नाही, पासवर्ड दिलाच पाहिजे अशीही काही कंडिशन नाही. आय विल कीप लेफ्ट ॲज अ ब्लँक अँड क्लिक ऑन नेक्स्ट. पासवर्ड न देता सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. सो नेक्स्ट ऑप्शन, डू मोर ॲक्सेस डिव्हायसेस विथ ॲक्टिव्हिटी हिस्ट्री. आपल्याला काही वेगवेगळे मोर डिव्हायसेस कनेक्ट करायचे असेल, त्याची ॲक्टिव्हिटी हिस्ट्री आपल्याला स्टोअर करायची असेल तर तुम्ही स्टोअर करू शकता. येसला क्लिक केलं तर तुमच्या त्या हिस्ट्री स्टोअर होऊ शकतात. अदरवाईज यू कॅन ऑल्सो सिलेक्ट ॲज अ नो. ओके. जसं की मी माझ्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला विंडोज 10 अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे की ज्यामध्ये नवीन नवीन डिव्हायसेस जे आहेत, टॅब आहे, मोबाईल आहे, ते कनेक्ट करू शकता. जे कनेक्ट करता त्याची हिस्ट्री तुम्हाला स्टोअर करायची असेल तर तुम्ही स्टोअर करू शकता. गेट हेल्प फ्रॉम युअर डिजिटल असिस्टंट. जे काही डिजिटल असिस्टंट आहे त्यांचे जर तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो दिस इज कॉल्ड ॲज अ कॉर्टाना. कॉर्टाना तुम्हाला बद्दलची माहिती आपण म्हणजे जसं विंडोज होणार त्यावेळेला सांगणार आहोत. सो आय विल ॲक्सेप्ट. जस्ट अ मोमेंट, वी आर गोइंग टू फिनिश आवर सेटअप. We are getting everything ready for you. This might take several minutes. मे बी माझ्याकडनं एक छोटीशी मिस्टेक झाली की आपण हे व्हर्च्युअल मशीन क्रिएट करत असताना लॅन कार्ड जर मी बंद केलं असतं तर ऑटोमॅटिकली व्हर्च्युअल मशीनला जे लॅन कार्ड आहे ते जर सेटिंग मी ऑफ केलं असतं तर मे बी हा कम्प्युटर नेटवर्कला इंटरनेटला कनेक्ट झाला नसता. कारण माझ्या आता मेन पी सीला इंटरनेट चालू आहे आणि याचं नेटवर्क कार्डसुद्धा चालू आहे. जसं की ह्या व्हर्च्युअल मशीनमध्ये तुम्हाला दिसत असेल हे नेटवर्क कार्ड आहे जे अनेबल आहे आणि मे बी त्यामुळं ते नेटला कनेक्ट झाल्यामुळं ते अपडेट होण्याची शक्यता आहे. अपडेट सिस्टीमला जाण्याची शक्यता आहे. Windows stays up to update. Don't turn off your PC.
almost completed, and yes, now Windows installation will be completed. जसं की हे अशा पद्धतीचं विंडोज आपलं इन्स्टॉल झालेलं आहे, जिथं तुम्हाला हे विंडोज 10 डिस्प्ले झालं असेल, ज्यामध्ये तुम्ही माय कम्प्युटरला डेस्कटॉपला तुम्हाला काही आयकॉन क्रिएट करायचे असेल तर सो गो टू द पर्सनलाइज ऑप्शन अँड सिलेक्ट so there is a some message you need to activate Windows before you can personalize your PC. आता आपण जे इन्स्टॉलेशन केलं ज्यामध्ये विंडोज ॲक्टिवेटेड नाही आहे, ट्रायल व्हर्जन आपण यूज केलं, सो आपण आता जोपर्यंत ॲक्टिवेट करत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे डेस्कटॉपला आयकॉन वगैरे क्रिएट करता येणार नाहीत. सो अशा पद्धतीनं आपण विंडोज 10चं इन्स्टॉलेशन कंप्लीट करू शकलो आहोत. जर तुम्हाला काही डाऊट आहे किंवा काही